महापालिका प्रशासन विशेष स्वच्छता मोहिमेनंतर 20 डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्त सोलापूर ही मोहीम हाती घेणार आहे। प्लास्टिक कॅरीबॅग, थर्माकोल देणारे आणि घेणारे यांच्यावर 5,000 रुपये दंडाची कारवाई होईल। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बुधवारी दिला। मनपाच्या घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले होते। घंटागाड्यांचे नियोजन सुरळीत झाल्याचे सांगून पवार म्हणाले, शहरात गुरुवारपासून 192 घंटागाड्यांचे नियोजन लावले आहे। नागरिकांनी या घंटागाड्यांमध्येच कचरा टाकणे अपेक्षित आहे। गाडी येत नसेल तर प्रशासनाला कळवा। मक्तेदारांना याबाबत तंबी दिली आहे। गाडी येत नाही म्हणून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना 150 रुपयांप्रमाणे दररोज दंड होईल। सर्व झोनमधील आरोग्य निरीक्षकांना कारवाईचे उद्दिष्ट दिले आहे। सलग 10 दिवसांच्या स्वच्छता मोहिमेचा फरक दिसत आहे। प्रमुख रस्ते स्वच्छ झाले आहेत। प्लास्टिकच्या वापरातून नष्टन होणारा कचरा तयार होतो। कॅरीबॅग, प्लास्टिक वापरणाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड होईल। वारंवार सांगूनही प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील। शहरातील काही हॉटेल व्यावसायिक रात्रीतून रस्त्यावर कचरा टाकतात। या हॉटेल व्यावसायिकांवर प्रशासनाचे लक्ष आहे। हॉटेल चालकांनी आत आणि बाहेर डस्टबिन ठेवले पाहिजे। प्रशासनाकडून तपासणीची मोहीम सुरू होईल। स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या हॉटेल चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे।